हेलो बेटा, लेट अस सी क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5चं सोल्युशन फाइंड आउट करूया. पी वेव ऑफ द ई सी जी रिप्रेझेंट्स. पी वेव काय रिप्रेझेंटेशन करत आहे हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर पहिल्यांदा तर आपण इथे ई सी जीची डायग्रॅम ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. तर पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की ई सी जी म्हणजेच काय आहे, इलेक्ट्रो कार्डिओग्राम. आणि हा जो इलेक्ट्रोकार्डिओग्राम आहे हे एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सारखं दिसणारं एक आपले रीडिंग आहे. कशाची रीडिंग आहे? ही आपल्या हार्टची रीडिंग आहे. तर ही जी हार्ट ॲक्टिव्हिटी रीडिंग आहे त्याला आपण ई सी जी म्हणतो. तर ही जी आहे ती कशी दिसते आपण बघूया. तर आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा इथे एक अशा प्रकारे लाईन दिसते, तिथे एक असा रायझिंग अप दिसतो, मग त्याच्यानंतर फॉल डाऊन, पुन्हा एकदा राईज, पुन्हा एकदा फॉल, आणि मग त्याच्यानंतर अशा प्रकारे हा आपल्याला ई सी जी दिसतो. तर हा जो ई सी जीचा डायग्रॅम आहे त्यामध्ये हे जे रायझिंग अप्स आहेत त्याच्याप्रमाणे त्याला नावं दिली आहेत. तर जसं फॉर एक्झाम्पल हा जो फर्स्ट राईज आहे त्याला आपण म्हटलं आहे पी वेव. त्याच्यानंतर ही जी डीप गेली आहे त्याला आपण म्हटलं आहे क्यू. हा जो वर आला आहे पुन्हा ह्याला म्हटलं आहे आर. ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा डिप आहे त्याला म्हटलं आहे एस. आणि शेवटी जो आहे त्याला आपण म्हटलेलं आहे टी. तर हे जे सगळे वेव्ज आहेत त्या काय काय वेव्ज आहेत आपण इथे बघूया आणि त्यांना आपण लिहून घेऊया. तर हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा, कारण की ह्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन येतो आणि तुम्हाला हे माहिती पाहिजे. तर पहिली जी वेव आहे त्याला आपण म्हणतो पी वेव. आणि ही जी पी वेव आहे ती असते ॲट्रियल डिपोलरायझेशनची. ठीक आहे, ॲट्रियल डिपोलरायझेशन. आपण आता ह्यामध्ये ॲट्रियल डिपोलरायझेशनची का गोष्ट करत आहे, कारण की आपण हार्टची ॲक्टिव्हिटी इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिकल रीडिंग्स घेत आहे आणि यामध्ये आपल्याला त्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन नाही दिसणार आहे. आपल्याला यामध्ये डिपोलरायझेशन वगैरे दिसणार आहे किंवा रिपोलरायझेशन इव्हेंट्स दिसणार आहेत. तर ही जी इव्हेंट आहे पहिली ज्याला आपण म्हटलं आहे पी वेव, तिला आपण म्हणणार आहे ॲट्रियल डिपोलरायझेशन. त्याच्यानंतर दुसरा आहे त्याला आपण म्हणतो, हा जो आहे त्याला आपण म्हणतो क्यू आर एस कॉम्प्लेक्स. आणि हा जो क्यू आर एस कॉम्प्लेक्स आहे तो काय असतो, तर क्यू आर एस कॉम्प्लेक्स जो आहे त्याला आपण म्हणतो वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. आणि हा जो वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन आहे हे होता होता सायमल्टेनियसली त्यामध्ये ॲट्रियल रिपोलरायझेशन सुद्धा होतं. ओके, तर हे जे ॲट्रियल रिपोलरायझेशन आणि डिपोलरायझेशन ऑफ वेंट्रिकल आहे हे सायमल्टेनियसली होतं. ज्यावेळेस ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होत असतात त्यावेळेस वेंट्रिकल्स रिलॅक्स होत राहतात. तर त्यामुळे ही कंडिशन किंवा ॲट्रिया जेव्हा रिलॅक्स होत राहतात तेव्हा वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होत राहतात. तर त्यामुळे ह्या कंडिशन जसे आहेत त्या सायमल्टेनियसली होत आहेत. तर म्हणूनच आपण याला म्हणणार आहे वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. आणि जी शेवटची आहे त्याला आपण म्हटलं आहे इथे टी वेव. तर ही जी टी वेव आहे ती काय रिप्रेझेंट करते, टी वेव. तर टी वेव रिप्रेझेंट्स वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन. ओके, तर आपल्याला इथे हा चार्ट लक्षात ठेवायचा आहे किंवा हे डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन आणि त्याचे पुढील हे सगळे एक्सप्लेनेशन लक्षात ठेवायचे आहे. तर तुम्हाला जर समजा एक्झाममध्ये क्वेश्चन आला तर मग तुम्ही याप्रमाणे लिहू शकता. तर पहिलं आपल्याला इथे विचारलं आहे, जसं की आपल्याला विचारलं आहे अबाउट पी वेव. तर पी वेव काय करत आहे आपण बघूया. तर पी वेव करत आहे ॲट्रियल डिपोलरायझेशन. ऑप्शनमध्ये आपण बघूया वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन आहे का, नाही. त्याच्यानंतर आहे ॲट्रियल डिपोलरायझेशन, हो, हे आन्सर करेक्ट आहे आपलं. ओके, कारण की इथे आपण लिहिलं आहे ॲट्रियल, पी वेवच्या समोर लिहिलं आहे ॲट्रियल डिपोलरायझेशन. सो आन्सर इज ऑप्शन 2. पुढील ऑप्शन आहे आपल्याकडे दॅट इज वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन, नाही. ही झाली टी वेव, ही झाली आपली क्यू आर एस कॉम्प्लेक्स. ओके, आणि ॲट्रियल सिस्टोल जे आहे म्हणजेच काय आहे ते सुद्धा झालं आपलं ॲट्रियल रिपोलरायझेशन. म्हणजेच आपण इथे ॲट्रियल सिस्टोल जी आहे ती पण असते पी वेवच ॲक्च्युली. आपण जर तसं बघितलं तर ॲट्रियल सिस्टोलमध्ये पी वेवच दिसते, पण ॲट्रियल सिस्टोल इथे आपण का नाही बघत आहे, कारण की
पी वेव्ह ही डिपोलरायझेशन, जसं मी पहिले सुद्धा म्हटलं की हे आपण हार्टची इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी बघणार आहे. ओके. आणि यामध्ये आपण जर बघितलं तर सिस्टोल ही ॲक्टिव्हिटी आहे, पण यामध्ये आपल्याला डिपोलरायझेशन जेव्हा होतं ती ॲक्टिव्हिटी मार्क होणार आहे, सिस्टोल मार्क नाही होणार आहे. म्हणून इथे आपला करेक्ट ऑप्शन कोणता झाला आहे? ऑप्शन 2, दॅट इज ॲट्रियल डिपोलरायझेशन. आय होप तुम्हाला हे आन्सर कळालं आहे. ऑल द बेस्ट अँड टेक केअर.